भाजपाचे फेकू सरकार जाणार आणि काँग्रेसचे सरकार येणार. विजय वडेट्टीवार. देशात इंडिया आघाडीचे सरकार आल्यास देशवासियांचे भले होणार. नागरिकांनी फेकू मोदींना मतदान न देता विकास पुरुष राहुल गांधी यांना मतदान द्यावे. आज दिनांक 10 मे शुक्रवार रोजी जालना शहरात महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याणराव काळे यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला मतदारांनी संबोधित करण्यासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा येणार होते. मात्र खराब मोसममुळे त्यांचे हेलिकॉप्टर लँड करण्यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाकडून परवानगी न मिळाल्यामुळे उद्धव ठाकरे या सभेला येऊ शकले नाही. मात्र ही सभा गाजवली आज ती म्हणजे विजय वडेट्टीवार यांनी. यावेळी बोलताना ते म्हणाले की मागील 10 वर्षापासून देशात ही फेकू सरकार आहे. मात्र या फेकू सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी कुठलेही विकास कामे जरी केली नाही, मात्र मोठमोठ्या फेकू गोष्टी केलेल्या आहेत. त्यामुळे मी नागरिकांना आव्हान करतो की नागरिकांनी या फेकूंच्या नादी न लागता विकास पुरुष राहुल गांधी यांच्याच काँग्रेसला प्रचंड बहुमताने विजयी करत इंडिया आघाडीच्या उमेदवारांना पुन्हा संसदमध्ये पाठवून जनतेचा विकासाचा मुद्दा मांडण्यासाठी लढाऊ सैनिक संसदेत पाठवायचे आहे. त्यामुळे मतदार राजांनी जालना लोकसभेचे अधिकृत इंडिया आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याणराव काळे यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहनही विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित मतदार राजांना केलं आहे. तसेच यावेळी त्यांनी राज्याची व केंद्र सरकारवर जोरदार टीका केली की मोदी महागाईवर बोलत नाही, हिंदू मुस्लिमवर बोलतात. ही भूमिका आता चालणार नाही, कारण आता हिंदू बांधवही व मुस्लिम बांधवही हुशार झाले आहेत. त्यांना कळत आहे की कोण आपले आणि कोण परके, कारण भाजप फक्त 2 समाजात तेढ निर्माण करून पाहण्याची भूमिका घेतो. हे आता सर्व मतदारांच्या लक्षात आलं आहे. त्यामुळे या जुमलेबाजी करणाऱ्या मोदीला आता व त्यांनी असा दावा केला आहे की देशात आघाडी सरकार आल्यावर 1 लाख रुपये वाटप शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करण्याचं काम शेतकऱ्यांच्या अवजारावरील जीएसटी पूर्ण भाजप आमचे सन्माननीय मित्र उमेदवार कल्याण काळे हे या ठिकाणी बोलणार आहे आणि त्यामुळे कृपया आपण थोडा वेळ शांतता राखा. इंडिया आघाडीला 50 पेक्षा जास्त जागा मिळत आहे. लोकशाही वाचवण्यासाठी कल्याण काळे यांना निवडून द्यायचे आहे असेही मत त्यांनी व्यक्त केले आहे. आपल्या महाविकास आघाडीचे डॉक्टर कल्याणराव काळे यांना आपण पंजा या पदचिन्हाची बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा असं त्यांनी विनंती केली आहे. आपण सर्वजण हात वर करून उद्धवजींना आपण साथ देत आहोत, त्यांना शब्दाला मान देत आहोत. आपण त्यांना संदेश देऊया. बोला उद्धव ठाकरे साहेब आगे बढ़ो, राहुल गांधी आगे बढ़ो, शरद पवार साहेब आगे बढ़ो. अरे येऊन कोण येणार तर कल्याण काळेशिवाय दुसरे कोण? येऊन येणार कोण? धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवा. सलाम अलैकुम, राम राम, जय भीम. 2 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. 40,000 तरुणांनी आपला रोजगाराच्या अभावी जीवन यात्रा संपवली. हे सर्व चित्र विधारक चित्र आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला जे जुमलेबाजी करून खोटं बोलायचं काम केलं. तुम्ही सांगा, हे शेतकरी बांधव आहे, पीक विम्याचा पत्ता आहे का? मदतीचा पत्ता आहे का? शेतकऱ्याला न्याय मिळतो आहे का? हा विचार आपण करा. आपल्याला विनंती आहे, हे जुमलेबाज, अत्यंत जुमलेबाज हे सरकार. म्हणून राहुलजींनी सांगितलं हे गरिबाचं सरकार नव्हतं. 10 वर्षांनी गरिबासाठी कुठेही काम केलं नाही. म्हणून राहुलजींनी सांगितलं या देशातील महिला माझ्या भगिनी बसून आहे, तुमच्यासाठी इंडिया आघाडीचं सरकार ज्या दिवशी येईल, पहिला निर्णय कुटुंबातील गरीब महिलेला 1 लाख रुपये तिच्या खात्यामध्ये दर वर्षाला टाकले जातील आणि महिलांची चूल आणि संसार सुखानं कसा होईल याची हमी इंडिया आघाडीचं सरकार घेतल्याशिवाय राहणार नाही. हा विश्वास आम्हाला राहुल गांधींनी दिला. दुसरं, बेरोजगारांना सुद्धा त्याच पद्धतीनं 1 लाख रुपये अप्रेंटिससाठी बेरोजगाराला 1 लाख रुपये देऊ, त्याचं ट्रेनिंग, त्याला नोकरीची हमी देण्याचं काम सुद्धा राहुलजींनी केलेलं आहे. शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जे जीएसटीनं
संपूर्ण गरीब सामान्य शेतकऱ्यांचं कमळ मोडला. ज्या ठिकाणी या देशामध्ये आपल्याला माहिती आहे की सोन्यावर आणि डायमंडवर 2% आणि 3% जीएसटी, परंतु ट्रॅक्टरवर 18% जीएसटी, अवजारावर 18% जीएसटी आणि शेतकऱ्याला उद्ध्वस्त करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालावर जीएसटीचा भार झाला. म्हणून आमचं सरकार आला तर शेतकऱ्यावर कुठली जीएसटी लागू होणार नाही. शेतीसाठी उपयोगी पडणाऱ्या सर्व गोष्टीवरती जीएसटी आम्ही काढून टाकू. शेती हे जीएसटी मुक्त करू हा निर्णय आमचे सरकार, आमचा इंडिया आघाडीने घेतला आहे आणि तो जाहीरनाम्यामध्ये उल्लेख केलेला बांधव. यासाठी तुम्हाला विनंती करतोय की आज ते राजकारण सुडाचं राजकारण आहे. खरं तर काही योजना आणले, अग्निवीर